नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण तुमच्या सगळ्यांचा व्हेरी डिमांडिंग व्हिडिओ श्री स्वामी समर्थांची पट्टी हा व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर या व्हिडिओची मला माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी रिक्वेस्ट केली होती की ताई तुम्ही श्री स्वामी समर्थांची पट्टी दाखवा, कारण स्वामींचा आता उत्सव जवळ येतोय। या महिन्यामध्ये स्वामींचा उत्सव आहे, त्यामुळे तुमच्यासाठी खास मी 2 दिवस श्री स्वामी समर्थ पट्टी कशी बनवायची हे स्वतः शिकले आणि त्यानंतर माझे मागचे 2 दिवस मी तुम्हाला हा व्हिडिओ शिकवण्यासाठी मी शूट करत होते। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण ही श्री स्वामी समर्थ याची मोत्याची पट्टी कशी बनवायची हे बघणार आहोत। ही पट्टी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूयात। यासाठी मी 5 नंबरचे मोती रंगाचे मोती, 5 रंगाचे डार्क गुलाबी रंगाचे मोती, 7 नंबरची सुई वापरली आहे आणि 40 नंबरचा तंगूस धागा वापरलेला आहे। आता बघूयात कशी बनवायची ते। आता मी सुईमध्ये तंगूस धागा आपला घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या सगळ्यात शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे। आता सुरुवात करताना आपल्याला 4 पांढऱ्या रंगाचे मोती मी घालून घेते। 2 4 पांढऱ्या रंगाचे मोती मी ते घालून घेतले आहेत। आता हा जो आपला पहिला मोती आहे पांढऱ्या रंगाचा, त्याच मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने उलट दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर हे जे 1 आणि 2 मोती आहे या 2 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर इथे खाली 3 पांढऱ्या रंगाचे मोती परत आपल्याला घालून घ्यायचे आहेत। 3 पांढऱ्या रंगाचे मोती मी इथे घालून घेतलेले आहेत आणि ज्या मोत्यातून आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच मोत्यातनं परत एकदा मी सुई बाहेर काढून घेते। आता ज्या प्रकारे इथे आपले 2 राऊंड इथे पूर्ण झालेले आहेत त्याच प्रकारे तुम्हाला इथे एकाखाली एक असे टोटल 10 राऊंड पूर्ण करायचे आहे, म्हणजे आपली जी ही पहिली लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। त्याचप्रमाणे तुम्हाला इथे मी टिप देते की इथे आता आपण सिंगल टाइम फक्त दोरा काढून घेतलेला आहे, त्यामुळे हे जे राऊंड आहेत ते थोडेसे तुम्हाला लूज वाटतात। तर प्रत्येक वेळेला हा जो धागा आहे तो प्रत्येक मोत्यातनं रिपीटेडली आपल्याला मोत्यातनं हा काढून घ्यायचा आहे हा धागा, म्हणजे हे जे राऊंड असतात हे व्यवस्थित घट्ट बसतात। तर आता तुम्ही ही जी 10 राऊंडची एक पहिली लाईन आहे ही पूर्ण करून घ्या आणि दुसरी लाईन कशी करायची हे दाखवेल। आता इथे 10 राऊंडची माझी ही जी एक लाईन आहे पहिली लाईन, ही पहिली लाईन पूर्ण झालेली आहे। आता दुसऱ्या लाईन मध्ये आपल्याला सुरुवात करताना आधी 3 पांढरे मोती घालून घ्यायचे धाग्यामध्ये। 3 पांढरे मोती मी धाग्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि ह्या खालच्या मोत्यातनं ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं मी परत एकदा सुई बाहेर काढून घेतलेली आहे। वरच्या दिशेने मी सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता इथे व्यवस्थित बघा। आता खालून दुसरा जो हा राऊंड आहे तो राऊंड करताना आपल्या धाग्यामध्ये सगळ्यात आधी एक पांढरा मोती घ्यायचा आणि एक डार्क गुलाबी मोती घ्यायचा। पांढरा आणि गुलाबी मी 2 मोती घेतले आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता हीच जी स्टेप आहे पांढरा मोती आणि गुलाबी मोती, ही स्टेप तुम्हाला इथल्या 8व्या 9व्या नंबरच्या मोत्यापर्यंत तुम्हाला हीच स्टेप कंटिन्यू करायची आहे। म्हणजे इथे एक पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी असं करत करत या मोत्यापर्यंत तुम्हाला पांढरा गुलाबी असे मोती घ्यायचे आहेत आणि वरच्या इथे एक पांढरा राऊंड आहे त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक पांढरा राऊंड करायचा आहे। अशा प्रकारे तुमची सेकंड लाईन इथे कंप्लीट होऊन जाईल। आता इथे दुसरी लाईन मी पूर्ण करून घेतलेली आहे। तिसरी लाईन पूर्ण करण्यासाठी आता इथला जो पहिला राऊंड आहे त्यासाठी मी 3 व्हाईट रंगाचे मोती घालून घेते धाग्यामध्ये आणि
या 1 आणि 2 या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई घालून घेते मी खाली। आता परत आपल्याला इथे जी आपण स्टेप करणार आहोत ती स्टेप आपल्याला इथल्या गुलाबी मोत्यापर्यंत आपल्याला रिपीट करायची आहे। त्यामुळे मी इथे काय स्टेप करते ते व्यवस्थित बघा। इथे आता मी दुसऱ्या राऊंड साठी एक पांढऱ्या रंगाचा मोती घेतला आहे आणि एक गुलाबी रंगाचा मोती घेतलेला आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता बघा या इथे सुद्धा आपल्याला तिसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी घ्यायचा आणि तिसरा राऊंड पूर्ण करायचा। त्याचप्रमाणे हा इथे जो गुलाबी राऊंड आहे, गुलाबी मोती आहे, तर इथपर्यंत आपल्याला जे आहे पांढरा आणि गुलाबी मोती घेऊन आपल्याला इथे हे सगळे राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहे। आणि सगळ्यात शेवटचा जो राऊंड आहे इथे आपल्याला 2 पांढरे मोती घेऊन फक्त इथला जो राऊंड आहे हा पूर्ण करायचा आहे। म्हणजे ही जी तिसरी जी आपली लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। इथे आपली तिसरी जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे। आता चौथ्या लाईनला इथे आपल्याला सुरुवात करताना 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या गुलाबी मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता याच्या पुढे आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहे आणि दुसरा राऊंड पूर्ण करायचा आहे। त्याचप्रमाणे इथे 2 पांढरे मोती घेऊन परत तिसरा राऊंड पूर्ण करायचा आहे। या प्रकारे आपल्याला इथे दुसरा कोणत्याच रंगाचा मोती न घेता इथे 2 2 2 2 पांढरे मोती घेऊन ही चौथी लाईन आपल्याला इथे पूर्ण करून घ्यायची आहे। आता इथे आपली चौथी जी ही लाईन आहे ही इथे पूर्ण झालेली आहे। पाचवी लाईन करण्यासाठी तुम्हाला इथे 6 जे आपले पहिले राऊंड आहेत 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 जे पहिले इथले आपले राऊंड असणार आहेत हे सगळे व्हाईट रंगाचे असणार आहेत आणि 6व्या नंतर 7व्या राऊंडला काय करायचं हे मी तुम्हाला डायरेक्ट दाखवेल। त्यामुळे हे 6ही राऊंड पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा हे 6 राऊंड तुम्ही पूर्ण व्हाईट रंगाचे बनवून घ्या। आता बघा 5व्या लाईन मधले हे जे 6 राऊंड आहेत ते मी सगळे पांढऱ्या रंगाचे करून घेतलेले आहे। हा 7वा राऊंड आपण करतो आहे। 7वा राऊंड करताना एक मी पांढऱ्या रंगाचा मोती घेते आणि एक गुलाबी रंगाचा मोती घेते। पांढरा आणि गुलाबी असा मोती घेतलाय। 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते आणि पुढचे जे हे 3 राऊंड असणार आहेत आपले 1 2 आणि 3 हे 3ही राऊंड तुम्हाला पूर्ण पांढऱ्या मोत्यांचे करायचे आहेत। अशा प्रकारे ही 5वी लाईन इथे आपली पूर्ण होऊन जाईल। इथे 6वी लाईन आपली पूर्ण झालेली आहे। 6व्या लाईन मध्ये मी फक्त हा जो 7 नंबरचा राऊंड आहे या 7 नंबरच्या राऊंड मध्येच फक्त मी एक गुलाबी रंगाचा मोती घातलेला आहे। बाकी पूर्ण हे आपण व्हाईट मोत्यांमध्ये आपण हे राऊंड्स बनवून घेतलेले आहे। आता आपली ही 6 नंबरची लाईन इथे तयार होणार आहे। 6 नंबरच्या लाईन मध्ये सुद्धा आपल्याला पहिला, दुसरा आणि तिसरा हे 1 2 3 इथे जसे आपण पूर्ण पांढरे राऊंड केलेले आहे त्याचप्रमाणे इथे शेजारच्या 6व्या राऊंडला सुद्धा 1 2 आणि 3 पांढरेच राऊंड करायचे आहे। तर हे 3 पांढरे राऊंड तुम्ही करून घ्या आणि पुढच्या चौथ्या राऊंडला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते। 6व्या लाईन मधला चौथा जो राऊंड आहे हा करण्यासाठी आपल्याला आधी गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढचा राऊंड तयार करण्यासाठी धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता याच्या पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला 2ही पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत।
मी अशा सेम ह्याच स्टेपमध्ये मी तुम्हाला जय गजानन हा व्हिडिओ पण दाखवलेला आहे आणि श्रीरामाची पट्टी पण कशी करायची ती दाखवलेली आहे। त्यामुळे ही श्री स्वामी समर्थ पट्टी बनवताना मी तुम्हाला खूप डीप मध्ये प्रत्येक स्टेप कशी बनवायची हे दाखवण्याऐवजी जिथे कॉमन स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगून देणार करायला, आणि ज्या स्टेपमध्ये काही वेगळं करायचं आहे तीच स्टेप मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे। आता 6 नंबरच्या लाईन मधला हा जो आपला पुढचा राऊंड करण्यासाठी आपल्याला एक पांढरा मोती लागणार आहे आणि एक लाल मोती लागणार आहे गुलाबी, आणि 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आणि हे जे पुढचे 1 2 3 हे जे राऊंड्स आहेत हे आपल्याला पूर्ण पांढरे राऊंड करायचे आहे, म्हणजे आपली ही 6 नंबरची जी लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। इथे 6 नंबरची आपली लाईन पूर्ण झालेली आहे। 7 नंबरच्या लाईनसाठी आपण वरतून सुरुवात केलेली आहे, त्यासाठी आपल्याला आधी 3 पांढरे मोती धाग्यात घालून घ्यायचे आहेत आणि पहिल्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। पांढरा जो राऊंड आहे इथला पहिला आपला 7 नंबरच्या लाईन मधला हा पूर्ण झालेला आहे। त्याचप्रमाणे दुसरा राऊंड सुद्धा आपल्याला पांढऱ्या मोत्याचाच करायचा आहे, त्यामुळे 2 पांढरे मोती मी धाग्यात घालून घेतले। 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई घालून घेतली। अशा प्रकारे इथे आपला दुसरा राऊंड सुद्धा तयार झालेला आहे। तिसऱ्या राऊंडसाठी धाग्यामध्ये आपल्याला 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या राऊंडसाठी आपण 2 पांढरे मोती घेऊयात। 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता धाग्यामध्ये आपण 2 गुलाबी मोती घालून घेऊ आणि 3 मोत्यातनं खालच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ। आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती घालून इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि इथे खाली सुद्धा 2 पांढरे मोती घालून आपल्याला इथला राऊंड पण पूर्ण करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे ही आपली 7 नंबरची जी लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। इथे 7 नंबरची लाईन आपली पूर्ण झालेली आहे। 8 नंबरच्या लाईनसाठी आधी आपण 3 पांढरे मोती घेऊयात आणि या 2 मोत्यातनं वरच्या साईडने काढून घेऊयात। त्यानंतर परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ। आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे।
आता पुढच्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे सुद्धा आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता आपल्याला याच्यावरती इथे एक राऊंड 2 पांढरे मोती घ्यायचे आणि इथला एक राऊंड पूर्ण करायचा। त्यानंतर इथे वरती पण 2 पांढरे मोती घ्यायचे आणि हा 9वा राऊंड पूर्ण करायचा। त्याचप्रमाणे इथला 10वा सुद्धा राऊंड तुम्हाला 2 पांढरे मोती घेऊन पूर्ण करायचा आहे। त्यामुळे इथे तुम्ही 3ही राऊंड पांढरे मोती घालून पूर्ण करून घ्या। अशा प्रकारे इथली 8 नंबरची जी लाईन आहे ही इथे आपली पूर्ण होईल। आता इथे आपली 9वी लाईन इथे सुरू करते मी। तर 9वी लाईन सुरू करताना मी आधी हे 2 जे राऊंड आहेत ते पांढऱ्या रंगाचे मी करून घेतलेले आहेत। तुम्ही पण वरचे जे 2 राऊंड आहेत हे पांढऱ्या रंगाचे करून घ्या। आता तिसरा राऊंड करताना आपल्याला काय करायचंय हे व्यवस्थित बघा। आधी आपल्याला धाग्यामध्ये एक पांढऱ्या रंगाचा मोती घालायचा आहे, नंतर एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई एकाच वेळेला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता चौथा राऊंड करताना आपल्याला धाग्यामध्ये आता एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातनं एकाच वेळेला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे सुई। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला खालच्या राऊंडसाठी 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि परत 1 2 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। खालच्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि ह्या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही 2 पांढरे मोती घ्या आणि इथला राऊंड पूर्ण करून घ्या, म्हणजे आपली ही 9 नंबरची लाईन इथे पूर्ण होऊन जाईल आणि मी 10 नंबरची दाखवते। आता 10वी लाईन करताना काय करायचं आहे तर 1 2 3 4 5 आणि 6 खालून जे 6 राऊंड होत आहेत म्हणजे खालून काउंट करायचं। खालून जे 6 राऊंड होत आहेत ते सगळे आपल्याला फक्त पांढरे मोती घालून बनवायचे। त्यामुळे पहिले 6 राऊंड खालचे इथून जे खालचे जे सुरू होत आहेत ते पहिले 6 राऊंड तुम्ही पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी करून घ्या आणि पुढचं 7व्या राऊंड पासून आपल्याला काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते। आता बघा 10व्या लाईन मधले हे जे 6 राऊंड्स आहेत हे मी पूर्ण व्हाईट मोती घालून मी इथे करून घेतलेले आहे। आता आपल्याला हा 7वा राऊंड कसा करायचा आहे ते बघूया। त्यासाठी आधी पांढरा मोती घेऊ, मग गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 3 मोत्यातनं वरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ। तुम्हाला जर हा श्री जो आहे पहिला
हा अगदी व्यवस्थित म्हणजे अगदी हळू एक्सप्लेन करून हवा असेल तर माझा श्रीराम पट्टीचा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मी अगदी बेसिक लेवलपासून हा शिकवलेला आहे श्री, त्यामुळे तुम्ही ती पट्टी सुद्धा व्यवस्थित परत बघू शकतात. आता 8व्या नंबरला आपल्याला काय करायचं आहे तर एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे, 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे. आता परत धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे सुई, अशा प्रकारे. इथे शेवटी आपल्याला 2 व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत आणि इथला राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपली 10 नंबरची जी लाईन आहे ही इथे आता कंप्लीट झालेली आहे. आता इथे आपण 11 नंबरची लाईन करतो आहे. 11 नंबरची लाईनला मी वरून सुरुवात केलेली आहे. आता धाग्यामध्ये आपण 3 पांढरे मोती घालून घेऊयात. 3 पांढरे मोती घालून घेतले मी धाग्यामध्ये आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ. आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी रंगाचा मोती घ्यायचा आहे, एक पांढऱ्या रंगाचा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. आता यानंतर परत धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता इथे धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि परत खालच्या दिशेने 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. 1 2 3 4 राऊंड आपले पूर्ण झालेले आहे. 5वा राऊंड कसा करायचा ते व्यवस्थित बघा. 5वा राऊंड केल्यानंतर तोच राऊंड आपल्याला खालच्या याच्यापर्यंत आपल्याला रिपीट करायचा आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 पर्यंत आपल्याला तो राऊंड रिपीट करायचा आहे आणि आपली ही इथली पहिली आणि खालची पहिली हे दोन्ही ज्या आपल्या लाईन्स असणार आहे ह्या कॉन्स्टंट आपल्याला व्हाईट मोत्यांमध्येच ठेवायच्या आहे. इथे आपल्याला काहीही चेंजेस करायचे नाहीये. त्यामुळे इथे मी ह्या 5व्या राऊंडवर जे सांगत आहे आता, जसं की एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा. आता इथे खाली सुद्धा एक पांढरा मोती एक गुलाबी मोती घेऊन इथला एक राऊंड पूर्ण करायचा. त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक पांढरा गुलाबी मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा. अशा प्रमाणे तुम्हाला खालून 2 नंबर इथपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस पांढरा गुलाबी ही प्रोसेस तुम्हाला इथपर्यंत कंप्लीट करायची आहे. आणि सगळ्यात खालचा जो राऊंड आहे तो तुम्हाला 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड तुम्हाला इथे पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे इथे आपली 11 नंबरची लाईन इथे पूर्ण होऊन जाईल. आता इथे आपली 11 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे. 12 नंबरची लाईन अगदी सोपी आहे करायला. इथे 3 पांढरे मोती घेऊन पहिला राऊंड पूर्ण करायचा. दुसऱ्या राऊंडला 2 पांढरे मोती घ्यायचे आणि हेच कंटिन्यू करत जायचं. इथे आपल्याला फक्त पांढऱ्या मोत्यांची एक लाईन तयार करायची आहे 12 नंबरची. त्यामुळे ही लाईन तुम्ही पूर्ण करून घ्या आणि आपण 13 नंबरची लाईन बघूयात. इथे 12 नंबरची जी लाईन आहे ही मी पूर्ण व्हाईट मोत्यांनी इथे पूर्ण करून घेतलेली आहे आणि इथे आपलं श्री हे अक्षर इथे पूर्ण झालेलं आहे. आता आपण पुढचं अक्षर बघूयात. आता इथे आपलं श्री हे अक्षर पूर्ण झालं. आता आपण पुढे 13वी लाईन कशी बनवायची हे बघणार आहोत. इथे 12 लाईन्स आपल्या कंप्लीट झालेल्या आहे. 13वी लाईन करताना 1 2 आणि 3 वरतून आपण सुरुवात करणार आहोत. इथून वरतून मी सुरुवात करतेय आणि वरून 1 2 आणि 3 हे 3 जे राऊंड आहेत हे आपल्याला पूर्ण व्हाईट करून घ्यायचे आहेत. त्यामुळे हे 3ही राऊंड तुम्ही व्हाईट करून घ्या. आणि चौथ्या राऊंडला काय करायचं आहे इथून मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. तर इथे 13 नंबरच्या लाईनमध्ये 1 2 3 हे राऊंड मी पूर्ण पांढरे करून घेतलेले आहेत. चौथ्या राऊंडला आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक
गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता याच्या खाली परत आपल्याला पूर्ण पांढरा एक राऊंड हवा आहे, त्यामुळे मी 2 पांढरे मोती घालून घेते धाग्यामध्ये आणि या 3 मोत्यातनं सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊयात। आता याच्या खालच्या राऊंडला परत आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आपल्याला। आता याच्या पुढचे जे सगळे आपले राऊंड असणार आहेत, म्हणजे हा 1 2 3 आणि 4 जे उरलेले आपले खालचे 4 राऊंड आहेत, तिथे आपल्याला सगळे राऊंड आपल्याला पूर्ण पांढरे करायचे। त्यामुळे इथे 2 पांढरे मोती घ्या, इथे 2 पांढरे मोती घ्या आणि ही पूर्ण जी लाईन आहे ही तुम्ही 13 नंबरची लाईन ही कंप्लीट करा। आता आपण इथे 13 नंबरची लाईन पूर्ण केलेली आहे। हे सगळे व्हाईट राऊंड्स करून घेतलेले आहेत मी। आता आपल्याला 14 नंबरची इथे लाईन बनवायची आहे। त्यासाठी सुद्धा आपल्याला खालून 1 2 3 हे तीनही राऊंड आपल्याला व्हाईट करायचे। त्यामुळे इथे 1 2 आणि 3 तीनही राऊंड तुम्ही व्हाईट मोत्यांमध्ये करून घ्या आणि इथे चौथ्या राऊंडला काय बनवायचं हे मी तुम्हाला दाखवते। तर हे आम्ही 1 2 3 राऊंड पूर्ण पांढरे करून घेतलेले आहेत 14 नंबरच्या लाईन मधले। आता आपल्याला हा चौथा राऊंड करायचा आहे, त्यासाठी मी 2 गुलाबी रंगाचे मोती घालून घेतले आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची इथे अशा प्रकारे। आता परत धाग्यामध्ये आपल्याला 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं वरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ। आता आपल्या धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातनं वरच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेतली। आता इथे आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि या 3 मोत्यातनं आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आणि आता इथे वरती इथे 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा। त्याचप्रमाणे इथे पण 2 पांढरे मोती घ्यायचे आणि इथे वरती पण 2 पांढरे मोती घ्यायचे। म्हणजे इथे जसे खाली आपण 3 पांढरे राऊंड घेतले आहेत तसे सेम इथे तुम्ही 3 पांढरे राऊंड तयार करून घ्या। म्हणजे आपली ही 14 नंबरची जी लाईन आहे ही इथे कंप्लीट। आता 14 नंबरची लाईन आता इथे आपली पूर्ण झालेली आहे आणि 15 नंबरच्या लाईनसाठी परत आपल्याला 1 2 3 हे 3 जे राऊंड आहेत हे परत पांढऱ्या मोत्यांनी करून घ्यायचे आहेत। त्यामुळे हे 3 राऊंड तुम्ही पांढऱ्या मोत्यांनी करून घ्या आणि चौथ्या राऊंड पासून मी कसं करायचं ते दाखवते। आता इथे आपल्याला चौथ्या राऊंडसाठी एक पांढरा मोती घेते मी धाग्यामध्ये, एक गुलाबी मोती घेते, 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता पुढे आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। आता इथे आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर परत खालच्या राऊंडसाठी एक पांढरा मोती घेतलाय, एक गुलाबी मोती घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते। आता इथे 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा, इथे 2 पांढरे मोती घेऊन इथे राऊंड पूर्ण करायचा। म्हणजे ही आपली
15 नंबरची जी आपली ही लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल। आता इथे आपण 16 नंबरची लाईन कशी करायची हे बघतो आहे। त्यासाठी आपण आधी 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि या 2 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। आता तिसऱ्या राऊंडसाठी धाग्यामध्ये मी 2 पांढरे मोती घालून घेते आहे आणि 1 2 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता इथे धाग्यामध्ये परत आपल्याला 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे, 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। आता पुढच्या राऊंडसाठी 1 गुलाबी मोती घालून घेते धाग्यामध्ये, त्यानंतर 1 पांढरा मोती घालून घेतलाय आणि 3 मोत्यातनं आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता आपल्या धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घेऊ। इथे आपला स्वामीचा जो स आहे अर्धा हा इथे आपला पूर्ण झालेला आहे। याच्या पुढे आपल्याला व बनवायचा आहे। तर आता इथे आपल्याला वरती 1 2 3 पांढरे राऊंड इथे तुम्ही कंप्लीट करून घ्या आणि पुढे सुरुवात करताना सुद्धा म्हणजे आपली इथे ही 16 नंबरची जी लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। त्याचप्रमाणे 17 नंबरची लाईनला सुरुवात करताना सुद्धा 1 2 आणि 3 हे 3 जे राऊंड आहे वरचे स्टार्टिंगचे ते परत आपल्याला पांढरेच करायचे आहे। त्यामुळे तुम्ही आता टोटल हे 3 आणि इकडचे 3 असे 6 राऊंड करून घ्या म्हणजे 16वी लाईन कंप्लीट होईल, 17व्या लाईन मधले 3 राऊंड कंप्लीट होतील आणि इथून खाली कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। आता इथे 17 नंबरची लाईन मी स्टार्ट केलेली आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 17 नंबरमध्ये 1 2 3 हे 3 पांढरे राऊंड जे आहेत हे मी कंप्लीट करून घेतलेले आहे। आता चौथ्या राऊंडसाठी धाग्यामध्ये मी 1 पांढरा मोती घालून घेते, 1 गुलाबी मोती घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते। आता मी धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घेते आणि 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढते। आता पुढच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये 1 गुलाबी मोती घेऊयात, 1 पांढरा मोती घेऊयात, 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण खालच्या दिशेने सुई खाली सरकवून घेऊ। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे। 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती घेऊन इथला 1 राऊंड कंप्लीट करायचा आहे, इथला पण राऊंड कंप्लीट करायचा आहे आणि इथला पण राऊंड कंप्लीट करायचा आहे। म्हणजे टोटल आपल्याला 1 2 3 राऊंड आपल्याला पांढरे मोती घेऊन कंप्लीट करायचे आहेत। ते तुम्ही कंप्लीट करून घ्या म्हणजे 17 नंबरची लाईन इथे आपली कंप्लीट होईल आणि आपण 18 नंबरची लाईन कशी बनवायची हे बघू। इथे 3 राऊंड पूर्ण करून घेतले मी पांढऱ्या रंगाचे आणि इथे आपली 17 नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे। 18 नंबरची लाईन करण्यासाठी आपल्याला धाग्यामध्ये आधी आपण 3 पांढरे मोती घालून घेऊ
आणि 1 आणि 2 या दोन मोत्यातनं वरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे। आता दुसऱ्या राऊंडसाठी धाग्यामध्ये आपण एक पांढरा मोती घेऊ, एक गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। यानंतर परत धाग्यामध्ये आपण एक पांढरा मोती घेऊ, एक गुलाबी मोती घेऊ आणि 3 मोत्यातनं 1 2 3 मोत्यातनं आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। आता पुढच्या स्टेप मध्ये आपण धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता आपण धाग्यामध्ये परत 2 गुलाबी मोती घेऊ आणि 3 मोत्यातनं 1 2 3 मोत्यातनं वरच्या दिशेने धागा बाहेर काढून घेऊ। आता आपण धाग्यामध्ये एक पांढरा मोती घेऊ, एक गुलाबी मोती घेऊ आणि ह्या 3 गुलाबी मोत्यातनं वरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ। आता आपण धाग्यामध्ये एक पांढरा मोती घेऊ, एक गुलाबी मोती घेऊ, 1 2 3 या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ। आता पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, इथला राऊंड पूर्ण करायचा आहे, इथे पण 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि इथे सुद्धा। त्यामुळे तुम्ही हे 3 राऊंड जे आहेत ते पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी पूर्ण करून घ्या आणि ही 18 नंबरची लाईन इथे आपली कंप्लीट होऊन जाईल। आता इथे 19 नंबरची लाईन करताना मी काय केलंय तर 1 2 3 हे 3 पांढरे लाईन मी इथे पांढरे राऊंड्स मी इथे करून घेतलेले आहेत। चौथ्या राऊंड मध्ये फक्त आपल्याला वेगळं करायचं आहे आणि याच्या खालचे सुद्धा सगळे राऊंड आपल्याला पांढरेच बनवायचे। तर चौथ्या राऊंड मध्ये करताना एक पांढरा मोती घेते, एक गुलाबी मोती घेते, 1 2 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेते अशा प्रकारे। आता इथे पण तुम्हाला हे सगळे जे खालचे राऊंड आहेत हे सगळे पूर्ण पांढरे करायचे आहेत। त्यामुळे 19 नंबरची जी ही पूर्ण लाईन आहे ही तुम्ही बनवा आणि आपण 20 नंबरची लाईन बघू। आता 19 नंबरची लाईन इथे आपली पूर्ण झालेली आहे। 20 नंबरच्या लाईन मध्ये मी इथे खालचा जो सगळ्यात खालचा जो राऊंड आहे हा पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी करून घेतलेला आहे। त्याच्या वरच्या राऊंड साठी धाग्यामध्ये मी एक पांढरा मोती घेते आणि एक गुलाबी मोती घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यातून सुई मी वरती काढून घेते। आता इथे ही स्टेप जी आहे पांढरा घेतला मोती आणि गुलाबी घेतला, ही स्टेप तुम्हाला जिथे आपल्याला गुलाबी मोती दिसतोय या मोत्यापर्यंत तुम्हाला पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी असं करत इथपर्यंत तुम्हाला सेम स्टेप रिपीट करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे जिथे इथे पांढरे मोती दिसत आहेत त्याचप्रमाणे इथे 1 2 3 पांढऱ्या मोत्यांचे राऊंड बनवायचे। त्यामुळे मी तुम्हाला काय सांगते ते परत एकदा बघा। इथे आपण सेकंड स्टेपला काय केलेलं आहे, एक पांढरा मोती घेतला आणि एक गुलाबी मोती घेतला। सेम स्टेप तुम्हाला पांढरा गुलाबी ही 1 2 3 4 आणि 5 याच्यावरती 5 स्टेप ह्या सेम रिपीट करायच्या आहे आणि त्यानंतर 1 2 3 तिन्ही स्टेपला तुम्हाला पांढरे राऊंड इथे पूर्ण करायचे। म्हणजे ही जी आपली 20 नंबरची जी लाईन आहे ही इथे कंप्लीट होऊन जाईल। इथे 20 नंबरची जी ही आपली लाईन आहे ही मी पूर्ण केलेली आहे आणि 21 नंबरच्या लाईन मध्ये परत हे 3 जे पांढरे राऊंड होते ते कॉमन होते त्यामुळे मी हे इथे करून घेतलेले आहेत
आता इथे आपण ही जी अक्षराची आपल्या अक्षरांची ही इथे बॉर्डर आहे, तर प्रत्येक वेळेला ही बॉर्डर जी असते इथे आपल्याला पांढरा आणि गुलाबी मोती घेऊन ही बॉर्डर आपण पूर्ण करत असतो। तर चौथ्या राऊंड मध्ये इथे मी एक पांढरा मोती घेते, एक गुलाबी मोती घेते आणि 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। 21 नंबरची इथे आपली लाईन चालू आहे आणि आता ह्याच्या पुढे 2 पांढरे मोती घेऊन खालचा राऊंड पूर्ण करायचा आणि याच प्रकारे खाली आपल्याला सगळे पांढरे राऊंड पूर्ण करायचे। त्यामुळे ही पूर्ण जी लाईन आहे 21 नंबरची ही पूर्ण लाईन तुम्ही पूर्ण करा। आता इथे 21 नंबरची ही जी लाईन आहे ही इथे मी पूर्ण करून घेतलेली आहे। 3 पांढरे, एक फक्त आपण वेगळा घेतलाय पांढरा गुलाबी आणि त्यानंतर हे पूर्ण पांढरे राऊंड। ही 21 नंबरची आपली लाईन पूर्ण झाल्यानंतर आपलं स्वा हे अक्षर इथे पूर्ण झालेलं आहे। म्हणजे आतापर्यंत आपण श्री आणि स्वा हे 2 अक्षर आपण इथे कशी करायची ही बघितलेली आहे। आता याच्या पुढे आपण मी हे अक्षर कसं करायचं म्हणजे स्वामी, ह्याच्यातलं मी हे अक्षर कसं करायचं हे बघूयात। आता इथे 22 नंबरच्या लाईनला मी सुरुवात करतेय। सगळ्यात आधी आपल्याला मी खालून सुरुवात केली आहे। 3 मोती पांढऱ्या रंगाचे मी घालून घेते आणि वरच्या 2 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता पुढच्या ह्या 2 मोत्यातनं आपल्याला परत पांढरे 2 मोती घालून घ्यायचे आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला अजून एक पांढरा राऊंड तयार करून घ्यायचा आहे। 1 2 3 या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते। त्यानंतर आता धाग्यामध्ये आपल्याला 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आपला फॉर्मॅट तोच आहे, आपण फक्त कुठे कुठला मोती घालायचा आहे हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। त्यामुळे तुम्हाला आता मी खूप डीप मध्ये हे सांगत नाहीये। आता परत आपल्याला 5व्या राऊंडसाठी धाग्यामध्ये एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे 5 राऊंड आपले झालेले आहेत। 6व्या राऊंडसाठी परत मी धाग्यामध्ये एक पांढरा मोती घेते आणि एक गुलाबी मोती घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता याच्या पुढे आपल्याला धाग्यामध्ये परत एक पांढरा मोती घालून घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला इथे आपण जे पूर्ण पांढरं केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे करायचंय। त्यामुळे इथे 2 पांढरे मोती, इथे 2 पांढरे मोती आणि इथे सुद्धा 2 पांढरे मोती करून तुम्हाला ही आपली ही जी लाईन आहे ही लाईन इथे कंप्लीट करायची आहे। इथे आपली 22 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। 23 नंबरच्या लाईन मध्ये हे परत कॉमन होतं, पुढचे जे वरचे 3 जे राऊंड होते हे पूर्ण पांढरे करायचे होते, त्यामुळे मी हे ऑलरेडी करून घेतलेले आहेत। तुम्ही पण हे ऑलरेडी करून घ्या आणि 4थ्या नंबरच्या राऊंड पासून मी तुम्हाला दाखवते। धाग्यामध्ये आता मी एक पांढरा मोती घालून घेतला आहे आणि एक गुलाबी मोती घालून घेतलेला आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यामधनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता परत आपल्या धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत आपल्याला धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे
आता इथे पुढच्या स्टेप मध्ये आपण एक लाल मोती घालून गुलाबी मोती घालून घेऊयात धाग्यामध्ये आणि एक पांढरा मोती घालून घेऊयात आणि 3 मोत्यातनं आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये इथे 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। ही आपली 23 नंबरची लाईन आहे। याच्यामध्ये आपण इथे 8 नंबर 9 नंबर आणि 10 नंबरला इथे आपल्याला 2 पांढरे मोती घेऊन 9 नंबरचा राऊंड पूर्ण करायचा आहे आणि सेम 2 पांढरे मोती घेऊन 10व्या नंबरचा पण राऊंड तयार करायचा आहे। अशा प्रकारे इथली आपली 23 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल आणि आपण 24 नंबरची लाईन बघू। इथे 23 नंबरची आपली लाईन कंप्लीट झाली। 24 नंबरच्या लाईन मध्ये खाली सुद्धा 2 पांढरे राऊंड होते 2, त्यामुळे हे 2 पांढरे राऊंड मी ऑलरेडी करून घेतलेले आहे 24 नंबरच्या लाईन साठी। तुम्ही पण हे 2 पांढरे राऊंड करून घ्या आणि तिसऱ्या राऊंडला आपल्याला एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर याच्या पुढे हे जे 3 राऊंड आहे हे मी तुम्हाला सांगितले। आता तुम्हाला मी वरची पूर्ण स्टेप एकदम सोपी आहे त्यामुळे मी फक्त तुम्हाला सांगते। इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 4था राऊंड पूर्ण करायचा आहे। त्याचप्रमाणे परत इथे 2 पांढरे मोती घेऊन 5वा राऊंड पण पूर्ण करायचा आहे। इथे 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड तयार करायचा आहे। फक्त ही जी पट्टी आहे एका लाईन मध्ये तिथे आपण प्रत्येक वेळेला एक पांढरा आणि एक गुलाबी राऊंड मोती घेत असतो, त्यामुळे इथे फक्त जिथे गुलाबी मोती आहे तिथे फक्त आपल्याला एक पांढरा आणि एक गुलाबी असा मोती घ्यायचा आहे आणि परत 3 आपल्याला पांढरे राऊंड करायचे आहे। अशा प्रकारे आपली ही 24 नंबरची लाईन इथे पूर्ण होऊन जाईल आणि आपण 25 नंबरची लाईन बघू। आता इथे 24 नंबरची लाईन इथे पूर्ण करून घेतलेली आहे आपण आणि 25 नंबरच्या लाईन मध्ये मी 2 पांढरे राऊंड घालून घेतलेले आहेत। आता तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला तिसरा राऊंड पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक पांढरा मोती लागणार आहे आणि एक गुलाबी मोती लागणार आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता या पुढच्या राऊंड साठी परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि सेम 1 2 3 मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। इथे परत पुढच्या राऊंडला तीच स्टेप रिपीट करायची आहे। पांढरा आणि गुलाबी मोती घालून घ्यायचा धाग्यामध्ये आणि 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची। आता इथे पुढच्या राऊंड साठी आपण धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घेणार आहोत आणि 1 2 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या मोत्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्याच प्रकारे खालच्या राऊंड मध्ये परत आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची। आणि शेवटच्या राऊंड मध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि इथे 25 नंबरची लाईन आपली इथे पूर्ण होतीये। आपण 26 नंबरची लाईन बघूयात। आता 25 नंबरची लाईन इथे आपली पूर्ण झालेली आहे। 26 नंबरची लाईन करताना आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6
हे जे 6 खालचे 6 राऊंड जे आहेत ते आपल्याला पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी करायचे आहेत। त्यामुळे इथे 3 पांढरे मोती घेऊन सुरुवात करा आणि प्रत्येक ठिकाणी 2 2 2 पांढरे मोती घेऊन खालून आपल्याला 6 राऊंड जे आहेत ते पूर्ण पांढरे करायचे आहेत। आणि पुढे काय करायचं आहे हे मी तुम्हाला हे कंप्लीट झाल्यावर दाखवते। तर 26 नंबरच्या लाईन मध्ये हे जे पहिले 6 राऊंड आहेत हे पूर्ण पांढऱ्या रंगाचे मोती घालून मी करून घेतलेले आहेत। आता 7व्या नंबरचा राऊंड जो आहे तो करण्यासाठी आधी आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यावा लागेल, त्यानंतर एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। त्यानंतर पुढच्या राऊंडसाठी आपल्याला धाग्यामध्ये एक एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत आपण पुढच्या राऊंडसाठी धाग्यामध्ये एक पांढरा मोती घालून घेऊयात आणि एक गुलाबी मोती घालून घेऊयात आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण एकाच वेळेला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ अशा प्रकारे। आणि इथे आपल्याला शेवटच्या राऊंडला 2 पांढरे मोती घेऊन हा शेवटचा राऊंडही इथे आपल्याला पूर्ण करायचा आहे। 2 पांढरे मोती घ्यायचे आणि शेवटचा राऊंड पूर्ण करायचा। अशा प्रकारे आपली इथली 26 नंबरची जी पट्टी आहे, लाईन आहे, ही पूर्ण होणार आहे। आणि 27 नंबरची लाईन कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवते। इथे मी एक राऊंड पांढरा तयार करून घेतलेला आहे आणि 26 नंबरची लाईन इथे पूर्ण झालेली आहे। 27 नंबरची लाईन पूर्ण करण्यासाठी सगळ्यात आधी मी धाग्यामध्ये 3 पांढरे मोती घालून घेते आणि 1 आणि 2 या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते। आता धाग्यामध्ये आपण एक गुलाबी मोती घेऊयात आणि एक पांढरा मोती घेऊ आणि 1 2 3 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता परत आपण धाग्यामध्ये एक पांढरा मोती घेऊ आणि एक गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता ही आपली बॉर्डर असते नेहमीप्रमाणे, त्यामुळे धाग्यामध्ये आता मी एक पांढरा मोती घेते, एक गुलाबी मोती घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेऊ। आता इथे आपण काय स्टेप केली होती, एक पांढरा मोती घेतला आणि एक गुलाबी मोती घेतला। सेम स्टेप आपल्याला इथे करायची आहे। एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि ही खालची स्टेप सुद्धा पूर्ण करायची आहे। आणि सेम स्टेप तुम्हाला इथे जो गुलाबी मोती दिसतोय तर ह्या राऊंड पर्यंत, म्हणजे हा शेवटचा राऊंड सोडून त्याच्या वरच्या राऊंड पर्यंत तुम्हाला पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी पांढरा गुलाबी हे मोती घेऊन तुम्हाला हे सगळे राऊंड कंप्लीट करायचे। आणि मी सांगितल्याप्रमाणे ही पहिली आणि ही खालची पहिली आणि ही वरची पहिली ह्या दोन्ही लाईन कॉन्स्टंट फक्त आपल्या व्हाईट मोत्यांमध्ये असतील। त्यामुळे हे जे राऊंड्स आहेत वरचे आणि खालचे ते व्हाईट मोत्यांमध्ये असतात। त्यामुळे इथे आपल्याला फक्त 2 व्हाईट मोती घेऊन हा जो खालचा राऊंड आहे हा कंप्लीट करायचा आहे। अशा प्रकारे आपली इथे 27 नंबरची जी लाईन आहे ती पूर्ण होऊन जाईल। इथे पांढरा गुलाबी मोती घ्या। आता इथे 27 नंबरची लाईन आपली पूर्ण झालेली आहे। आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर 28 नंबरची जी लाईन आहे ही मी तुम्हाला सांगून देणार आहे, ही तुम्हाला करायची आहे। एकदम सोपी आहे। ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते की इथे आपण अक्षराला जी ही बॉर्डर करत असतो ती फक्त इथे आपल्याला पांढरा गुलाबी मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। बाकी खालचे सगळे 6 राऊंड आणि वरचे 3 राऊंड हे आपल्याला पूर्ण पांढऱ्या मोत्यांमध्ये करायचे। त्यामुळे हे 1 2 3 4 5 6 हे पूर्ण पांढरे राऊंड झाले। पांढरे मोती घेऊन राऊंड पूर्ण करायचे। इथे 7व्या राऊंडला फक्त एक पांढरा गुलाबी मोती घेऊन हा 7वा राऊंड पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यावरती सुद्धा सगळे पांढरे मोती घेऊन इथले 3 राऊंड पूर्ण करायचे। अशा प्रकारे 28 नंबरची जी लाईन आहे इथे तुम्ही पूर्ण करा। आता इथे ही जी लाईन होती आपण ही पूर्ण केलेली आहे 28 नंबरची। आणि आता आपला स्वामी हा शब्द इथे पूर्ण झालेला आहे। श्री स्वामी हे 2 शब्द इथे आपले पूर्ण झालेले आहेत। आता आपल्याला पुढची जी 29 नंबरची लाईन करायची आहे
ती आपल्याला आपण जसं श्री आणि स्वामी या शब्दामध्ये स्पेस देताना इथे पूर्ण पांढरी लाईन केलेली आहे। इथे आपण वरती कुठलाही गुलाबी रंगाचा मोती जसा नाही हे केलेला, त्याप्रमाणे इथे आपल्याला इथे जी 29 नंबरची जी लाईन आहे ही आपल्याला पूर्ण पांढऱ्या मोत्यांमध्ये करायची आहे। इथे एकही गुलाबी मोती आपल्याला घालायचा नाहीये, त्यामुळे 29 नंबरची लाईन पण तुम्ही करून घ्या इथे पूर्ण पांढरी। आणि मग आपण 30 नंबरच्या लाईन पासून समर्थ हा शब्द कसा बनवायचा ते आपण पुढे बघूयात। इथे 30 नंबरची जी लाईन होती मी तुम्हाला सांगितली होती पूर्ण पांढऱ्या मोत्यांमध्ये करायची आहे, ती लाईन आता मी इथे करून घेतलेली आहे। आता 31 नंबरची लाईन करताना आपण खालून सुरुवात करतो आहोत आणि खालून सुरुवात करताना खालचे पहिले 4 राऊंड म्हणजे 1 2 3 4 हे पहिले 4 राऊंड सुद्धा आपल्याला पूर्ण पांढऱ्या मोत्यांमध्ये करायचे आहे। त्यामुळे हे खालचे 4 राऊंड तुम्ही पांढऱ्या मोत्यांमध्ये करून दाखवा आणि 5व्या राऊंड पासून काय करायचंय ते मी तुम्हाला दाखवते। तर इथे 31 नंबरच्या लाईन साठी मी 4 पांढरे राऊंड तयार करून घेतलेले आहेत। आता 5वा राऊंड करताना धाग्यामध्ये आधी आपण एक पांढरा मोती घालून घेऊ आणि एक गुलाबी मोती घालूयात आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता पुढच्या राऊंड साठी आपण धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घेऊयात आणि 1 2 3 या 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता वरच्या स्टेपला परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आणि याच्या पुढचे जे 3 राऊंड आहेत हे तुम्हाला पांढरे करायचे आहेत, त्यामुळे हे राऊंड तुम्ही पांढरे करून घ्या आणि इथे आपली 31 नंबरची लाईन इथे पूर्ण होऊन जाईल। आता इथे 32 नंबरची लाईन सुरुवात करताना परत पहिले जे 3 राऊंड आहेत हे मी पांढऱ्या मोत्यांनी करून घेतलेले आहेत। 4थ्या राऊंड मध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता पुढच्या राऊंड साठी आपण धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घेऊ, एक पांढरा मोती घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घेऊ। आता आपण धाग्यामध्ये परत 2 गुलाबी मोती घालून घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। आता पुढच्या राऊंड साठी परत धाग्यामध्ये आपण एक पांढरा मोती घेऊ, एक गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं आपण खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। यानंतर आपल्याला परत हे जे पुढचे 3 राऊंड आहेत हे परत पांढऱ्या मोत्यांनी करायचे आहे, त्यामुळे इथे 2 पांढरे मोती, इथे 2 पांढरे मोती आणि इथे 2 पांढरे मोती घेऊन तुम्ही ही 32 नंबरची लाईन पूर्ण करून घ्या आणि आपण 33 नंबरची लाईन बघू। आता इथे आपली 31 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। 32 नंबरच्या लाईनसाठी आपण खालून सुरुवात करतो आहोत आणि आधी आपण 3 पांढरे मोती घालून घेऊयात धाग्यामध्ये। आपल्याला पहिले जे 2 राऊंड आहेत खालचे ते आपल्याला पूर्ण पांढऱ्या मोत्यांचे करायचे। 2 मोत्यातून मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता आपण परत धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घेऊयात आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता तुम्हाला मेथड समजलेली आहे कसं आपण म्हणजे एक्झॅक्टली आपण विणतोय मोती, त्यामुळे तुम्ही फक्त हे लक्ष द्या की मी किती नंबरच्या लाईन मध्ये कितवा राऊंड मी कसा बनवतेय याकडे तुमचं आता लक्ष असलं पाहिजे। आता हा आपला 3रा राऊंड चालू आहे। 3ऱ्या राऊंड साठी मी धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घेते। 2 गुलाबी मोती मी घालून घेतले। 3 मोत्यातनं आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता परत पुढे आपण
2 पांढरे मोती घालून घेऊ धाग्यामध्ये आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। अशा प्रकारे आता आपण धाग्यामध्ये 1 2 गुलाबी मोती घालून घेऊयात। धाग्यामध्ये मी 2 गुलाबी मोती घालून घेतले आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे, 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातून वरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ। आता परत धाग्यामध्ये आपण 1 पांढरा मोती घेते धाग्यामध्ये आणि 1 गुलाबी मोती घेते आणि 3 मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता आपल्याला इथे पुढे जे 3 राऊंड आहेत हे पूर्ण पांढऱ्या मोत्यांनी करायचे आहेत, म्हणजे इथे आपली 32 नंबरची लाईन पूर्ण होऊन जाईल। त्याचप्रमाणे 33 नंबरची लाईन करताना आपल्याला वरचे 3 जे राऊंड आहेत हे परत पांढरेच करायचे आहे। त्यामुळे तुम्हाला आता टोटल इथले वरचे 3 पांढरे मोती आणि 33 नंबरच्या लाईन मधले वरचे परत 3 पांढरे राऊंड असे तुम्हाला 6 टोटल पांढरे राऊंड करून घ्यायचे आहेत आणि मग आपण पुढे काय करायचं ते बघूयात। आता इथे 33 नंबरची लाईन करताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिले वरचे जे 3 राऊंड आहेत हे मी पांढऱ्या मोत्यांमध्ये करून घेतलेले आहेत। चौथ्या राऊंड मध्ये इथे आपल्याला 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये। 2 गुलाबी मोती घालून घेतले, 1 2 3 मोत्यातून खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता धाग्यामध्ये आपण 2 पांढरे मोती घालून घेऊयात आणि 1 2 3 मोत्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। आता आपण धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घेऊ, 1 गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। आता आपण दोन्हीही पांढरे मोती घेऊ धाग्यामध्ये आणि 1 2 3 मोत्यातून आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। आता आपण धाग्यामध्ये 1 गुलाबी मोती आणि 1 पांढरा मोती घालून घेऊ आणि 1 2 3 मोत्यातून खालच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घेऊ। आता आपण धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घेऊ आणि 1 गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता सगळ्यात खालच्या राऊंड मध्ये आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि इथला राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे, म्हणजे 33 नंबरची जी आपली लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। इथे 33 नंबरची जी लाईन आहे आपली ही पूर्ण झालेली आहे। आता 34 नंबरची लाईन बघण्यासाठी सगळ्यात खाली आपल्याला 1 पूर्ण पांढरा राऊंड करायचा असतो, त्यामुळे मी 3 पांढरे मोती घालून घेते धाग्यामध्ये। 1 आणि 2 या 2 मोत्यातनं आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। हा आपला 34 नंबरच्या लाईन मधला पहिला राऊंड तयार झालेला आहे। दुसरा राऊंड करण्यासाठी धाग्यामध्ये 1 पांढरा मोती घेऊयात आणि 1 गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातून वरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे। दुसऱ्या राऊंड मध्ये आपण काय घेतलं, 1 पांढरा मोती घेतला आणि 1 गुलाबी मोती घेतलेला आहे। सेम प्रोसेस जी आहे ती आपल्याला इथे जो आपला गुलाबी मोती दिसतो आहे तिथपर्यंत आपल्याला पांढरा गुलाबी असं करत करत हे जे राऊंड आहेत हे राऊंड सगळे कंप्लीट करायचे।
म्हणजे इथे जी आपण स्टेप केलेली आहे ही याच्यावरती 1 2 3 4 आणि 5 वेळेला ही सेम स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे। म्हणजे ती टोटल आपली 6 वेळेला होणार आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला 3 पांढरे राऊंड तयार करून घ्यायचे आहेत। मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित सांगते। ही आपली 34 नंबरची लाईन चालू आहे। पहिला सगळ्यात खालचा आपण पूर्ण पांढरा राऊंड तयार करून घेतला, त्यानंतर त्याच्यावरती आपण पांढरा गुलाबी मोती घेऊन इथला राऊंड दुसरा राऊंड पूर्ण केला आणि या दुसऱ्या राऊंड सारखेच वरती आपल्याला 5 राऊंड पूर्ण करून घ्यायचे आहेत पांढरा गुलाबी मोती घेऊन आणि त्याच्यावरती आपल्याला 3 पांढरे राऊंड तयार करून ही 34 नंबरची लाईन इथे आपली पूर्ण होईल। इथे 34 नंबरची लाईन आपली पूर्ण झालेली आहे। 35 नंबरच्या लाईन मध्ये आपल्याला इथे सुरुवातीला म्हणजे वरतून सुरुवात करणार आहोत आपण। सुरुवातीला आपल्याला 3 पांढरे राऊंड घ्यायचे आहे, त्यानंतर हा 3 राऊंड सोडून हा जो राऊंड आहे याच्यामध्ये आपल्याला एक पांढरा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे खालचे आहेत सगळे ह्यांना सगळ्यांना परत आपल्याला पांढरे राऊंड घ्यायचे आहेत। त्यामुळे तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की आपल्याला हा जो वरून चौथा जो मोती आहे इथेच फक्त आपल्याला पांढरा गुलाबी मोती घ्यायचा आहे, बाकी पूर्ण आपल्याला पांढरे मोती घेऊन सगळे राऊंड तयार करून घ्यायचे आहे। त्यामुळे 35 नंबरची जी लाईन आहे ती तुम्ही तयार करा। इथे आपण 35 नंबरची ही जी लाईन आहे ही पूर्ण केलेली आहे। यामध्ये मी तुम्हाला फक्त 4 नंबरला एक पांढरा एक गुलाबी मोती घ्यायला लावला होता आणि बाकी सगळे आपल्याला पांढरे राऊंड तयार करायचे होते। तर इथे आपलं स हे अक्षर इथे पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला पुढचं अक्षर कसं बनवायचं हे बघूयात। आता इथे आपण 36 नंबरची लाईन सुरू करतोय, त्यासाठी आपण खालून सुरुवात करतोय आणि आधी आपण 3 पांढरे मोती घालून घेऊ धाग्यामध्ये। आपल्याला पहिले 2 राऊंड जे आहे ते पूर्ण पांढरे बनवायचे आहेत। या 2 मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेते। परत पुढच्या राऊंडसाठी 2 पांढरे मोती घालून घेते धाग्यामध्ये आणि 1 2 3 या 3 मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता याच्या पुढे तिसऱ्या राऊंडसाठी धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यातून एकाच वेळेला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आपल्याला। चौथ्या राऊंडसाठी धाग्यामध्ये एक पांढरा मोती घेते आणि एक गुलाबी मोती घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यातून एकाच वेळेला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता पुढच्या राऊंडसाठी धाग्यामध्ये एक पांढरा मोती घेते आणि एक गुलाबी मोती घेते आणि 3 मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेते। पुढच्या स्टेपमध्ये पण सेम तेच करायचं आहे। एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपसाठी सुद्धा धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे 1 2 3 हे 3ही राऊंड व्हाईट कलरचे करून घ्यायचे, म्हणजे इथे आपली ही 36 नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण होऊन जाईल। त्याचप्रमाणे 37 नंबरच्या लाईनसाठी सुद्धा तुम्ही इथे परत इथे वरचे जे 3 राऊंड आहेत हे पांढऱ्या रंगाचे बनवून घ्या, म्हणजे टोटल तुम्ही 3 आणि 3 6 राऊंड बनवून घ्या आणि आपण 37 नंबरच्या लाईनमध्ये पुढे काय करायचं ते बघू। आता 37 नंबरमध्ये चौथ्या राऊंड करण्यासाठी आधी एक पांढरा मोती घालून घेऊ, एक गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। पुढच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये 2 पांढरे मोती घालून घेऊ आणि 1 2 3
3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। त्याचप्रमाणे खालची स्टेप पण सेम असणार आहे। 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। याच्या पुढच्या स्टेप मध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे धाग्यामध्ये आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातून सुई एकाच वेळेला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता खालच्या स्टेप मध्ये 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता या पुढच्या दोनही स्टेप मध्ये दोनही राउंड मध्ये तुम्ही 2-2 व्हाईट मोती घालून घ्या आणि ही 37 नंबरची जी आपली लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल। आणि आता आपण 38 नंबरच्या लाईन मध्ये काय करायचंय हे बघू। आता इथे 38 नंबरच्या लाईन मध्ये खालचे 2 जे राउंड होते ते व्हाईट रंगाच्या मोत्यांमध्ये होते, त्यामुळे हे मी करून घेतलेले आहेत। आता तिसरा राउंड जो आहे यासाठी एक गुलाबी रंगाचा मोती घेते, एक पांढरा मोती घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला सुई बाहेर काढून घेते वरच्या दिशेने। आता तुम्हाला वरच्या स्टेप मध्ये काय करायचंय, इथे 2 पांढरे मोती घेऊन इथला राउंड कंप्लीट करायचा आहे। त्याचप्रमाणे इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आहे, इथला राउंड कंप्लीट करायचा आहे। इथे 2 पांढरे मोती घ्यायचे, इथला राउंड कंप्लीट करायचा आहे। म्हणजे पांढऱ्या मोत्यांमध्ये तुम्हाला 3 राउंड जे आहेत ते कंप्लीट करायचे। त्यानंतर इथे आपण बॉर्डर करत असतो, त्यामुळे इथे एक पांढरा आणि एक गुलाबी असा मोती घेऊन इथला राउंड कंप्लीट करायचा आहे आणि वरती 3ही पांढरे मोती घ्यायचे आहेत। म्हणजे इथे आपला 38 नंबरची जी आपली ही लाईन आहे ही इथे कंप्लीट होऊन जाईल। आणि 39 नंबरच्या लाईन मध्ये सुद्धा इथे तुम्हाला परत 3 जे आहे ते पांढरे राउंड करून घ्यायचे आहेत पुढचे। त्यामुळे 38 नंबरची लाईन पूर्ण करा आणि 39 नंबरच्या लाईन मध्ये इथे परत 3 पांढरे राउंड करा। तर इथे 38 नंबरची लाईन मी तुम्हाला इथपर्यंत दाखवली होती। इथे तुम्हाला 1 2 3 पांढरे मोती घालून घ्यायला लावले होते, त्यानंतर एक पांढरा एक गुलाबी, त्यानंतर परत 3 पांढरे आणि 39 नंबरची लाईन सुरू केल्यानंतर वरती सुद्धा 3 पांढरे राउंड करून घ्यायचे होते आपल्याला, ते मी करून घेतलेले आहेत इथे। आता चौथा राउंड बनवण्यासाठी धाग्यामध्ये आपण एक पांढरा मोती घालून घेऊ, एक गुलाबी मोती घेऊ आणि 1 2 3 या 3 मोत्यातनं एकाच वेळेला आपण सुई बाहेर काढून घेऊ। पुढच्या स्टेप मध्ये परत आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला एकाच वेळेला सुई बाहेर काढायची आहे। मी स्वामी मधला म पण दाखवलेला होता, त्यामुळे तुम्हाला जर इथे थोडं फास्ट वाटत असेल तर तुम्ही स्वामी मधला जो हा मी म शिकवलेला आहे हा तुम्ही परत एकदा रेफर करू शकतात। पुढच्या स्टेप मध्ये परत आपण एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। इथे पुढच्या राउंड मध्ये आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता परत आपण धाग्यामध्ये एक पांढरा मोती घेणार आहोत, एक गुलाबी मोती घेणार आहोत आणि 1 2 3 या 3 मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची।
आणि या शेवटच्या स्टेपला 2 पांढरे मोती घ्यायचे आणि हा जो शेवटचा राऊंड आहे हा इथे आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। म्हणजे ही आपली 39 नंबरची जी लाईन आहे ही इथे आपली पूर्ण होऊन जाईल। त्यानंतर 40 नंबरची लाईन कशी बनवायची आहे हे मी तुम्हाला सांगून देते आहे, व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका आणि बघा। इथे आपली 39 नंबरची लाईन पूर्ण झाली। 40 नंबरच्या लाईनसाठी इथे आपल्याला पहिल्या राऊंडला 3 पांढरे मोती घेऊन पहिला राऊंड पूर्ण करायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथपर्यंत पूर्ण पांढरे मोती घेऊनच सगळे राऊंड पूर्ण करायचे आहेत। आणि इथे आपण जी बॉर्डर असते आपली, इथे फक्त आपण एक पांढरा आणि एक गुलाबी मोती घेणार आहोत आणि वरती परत 3 राऊंड पांढऱ्या मोत्यांचेच आपल्याला कंप्लीट करायचे आहे। त्यामुळे 40 नंबरची जी ही लाईन आहे यामध्ये आपल्याला सगळे पांढरे राऊंड, फक्त हा जो मधला राऊंड आहे हा राऊंड फक्त 7 नंबरचा पांढरा गुलाबी मोत्यांचा घ्यायचा आहे। त्यामुळे 40 नंबरची लाईन तुम्ही पूर्ण करून घ्या। आपण 41 नंबरची लाईन कशी करायची हे बघू। आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी 40 नंबरची लाईन पूर्ण करून घेतलेली आहे। पूर्ण पांढरे राऊंड इथे खाली पण इथे वरती पण, आणि इथे ही जी बॉर्डर असते आपली, फक्त ह्या बॉर्डरला इथे पांढरा गुलाबी मोती घेऊन मी ही लाईन पूर्ण केलेली आहे। 41 नंबरच्या लाईन मध्ये हे पहिले 3 जे राऊंड आहेत हे पूर्ण पांढरे करायचे होते, त्यामुळे मी हे ऑलरेडी इथे करून घेतलेले आहेत। याच्या पुढच्या राऊंड मध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे। 1 2 3 या 3 मोत्यातून खालच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेते। याच्या पुढच्या स्टेप मध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे धाग्यात, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातून आपल्याला एकाच वेळेला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता याच्या खाली आपल्याला पूर्ण पांढरे राऊंड करायचे आहेत, त्यामुळे इथून खालची जी लाईन आहे हे जे राऊंड आहे ते तुम्ही करून घ्या आणि 41 नंबरची जी इथली लाईन आहे आपली ही इथे पूर्ण होऊन जाईल। आता ही आपली 42 नंबरची लाईन सुरू होतीये। 42 नंबरच्या लाईन मध्ये मी हे परत खालचे 3 जे राऊंड आहेत ते परत पांढरे करून घेतलेले आहेत। व्यवस्थित एकदा बघा, 42 नंबरची लाईन आपली चालू आहे, 3 राऊंड पांढरे करून घेतलेले आहेत मी। आता आपल्याला धाग्यामध्ये चौथ्या राऊंडसाठी 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता आपल्याला धाग्यामध्ये परत 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। तुम्हाला आता कुठून सुई बाहेर काढायची हे व्यवस्थित समजतंय, तुम्ही फक्त कुठल्या स्टेप मध्ये मी काय दाखवते आहे हे फक्त व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा। आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। तर परत धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर याचे पुढचे जे राऊंड आहेत ते 1 2 3 ही 3ही राऊंड तुम्हाला व्हाईट करायचे आहेत, म्हणजे इथे आपली 42 नंबरची लाईन इथे पूर्ण होऊन जाईल। आता इथे आपण 42 नंबरची लाईन सुरू करतोय। 42 नंबरच्या लाईन मध्ये इथे मी पहिले 3 जे राऊंड आहे हे परत मी पांढऱ्या मोत्यांमध्ये करून घेतलेले आहे। आता तुम्ही पण हे 3 राऊंड पांढऱ्या मोत्यांमध्ये करून घ्या। याच्या खालचा जो चौथा राऊंड आहे त्यासाठी धाग्यामध्ये मी 2 गुलाबी रंगाचे मोती घालून घेते आणि 1 2 3 या 3 मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। अशा प्रकारे आता आपण परत धाग्यामध्ये आपल्याला 2 गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने
बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता पुढच्या राऊंडसाठी धाग्यामध्ये मी 2 पांढरे मोती घेणार आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातून एकाच वेळेला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक गुलाबी रंग घालून घेते, एक पांढरा रंग घेते, 1 2 3 3 मोत्यातून सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेने बाहेर काढून घेते। आता याच्या पुढे परत धाग्यामध्ये मी एक पांढरा मोती घेते, एक गुलाबी मोती घेते आणि 1 2 3 3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते। अशा प्रकारे आता पुढच्या स्टेपमध्ये इथे आपल्याला 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे, इथे 2 पांढरे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। आपण 42 नंबरची लाईन आता पूर्ण केलेली आहे। आता आपण 43 नंबरची लाईन बघू। आता 43 नंबरच्या लाईनसाठी आपण खालून सुरुवात केलेली आहे आणि धाग्यामध्ये मी आधी 3 पांढरे मोती घालून घेतलेले आहेत। आता आपण 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। आता आपण धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घेऊ, एक पांढरा मोती घेऊ आणि वरच्या दिशेने 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ। अशा प्रकारे आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आता आपल्याला पुढे 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता मी तुम्हाला कुठल्या मोत्यातून बाहेर काढायची हे दाखवत नाही, कारण की ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे। परत पुढच्या स्टेपला आपल्याला 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये परत 2 पांढरे मोती घालून घेऊ आपण धाग्यामध्ये आणि 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता आपले बॉर्डर आली आहे। बॉर्डरला आपण एक पांढरा मोती घेऊ, एक गुलाबी मोती घेऊ आणि या 3 मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेऊ। आता इथे पुढे 3 तुम्ही पांढरे राऊंड तयार करून घ्या, म्हणजे ही आपली 43 नंबरची जी लाईन आहे ही इथे पूर्ण होऊन जाईल आणि आपण इथे 44 नंबरची लाईन बघू कशी करायची। आपली जी ही 43 नंबरची लाईन आहे इथे मी तुम्हाला 3ही पांढरे राऊंड तयार करून घ्यायला लावले होते, पण आपण हा जो इथला राऊंड आहे या राऊंडमध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, कारण आता आपलं हे समर्थ मधलं थ अक्षर चालू आहे, त्यामुळे इथे आपल्याला रफाळ टाकायचा आहे। म्हणून इथे मी पांढरा आणि गुलाबी मोती घेतला आणि 3 मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। आता इथे तुम्ही 2 पांढरे राऊंड टाकून घ्या, म्हणजे 43 नंबरची जी लाईन आहे आपली पूर्ण होऊन जाईल आणि आपण 44 नंबरची लाईन बघू। आता इथे 43 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। 44 नंबरच्या लाईनसाठी आपण पहिल्यांदा 3 पांढरे मोती घालून घेऊ आणि ह्या 2 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढते। आता आपल्याला धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातून आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे
आणि 1 2 3 या 3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे, 1 2 3 3 मोत्यातून आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 3 मोत्यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला धाग्यामध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 3 मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे, एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यातून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे। खालच्या राऊंडला परत आपण काय करतो, 2 पांढरे मोती घालून घेतो आणि या 2 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। इथे आपली 44 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। 45 नंबरच्या लाईनसाठी तुम्ही इथे 1 2 3 4 5 6 राऊंड जे आहेत हे पूर्ण पांढरे तुम्ही करून घ्या आणि 7व्या राऊंड पासून वरती काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते। आता 46 नंबरच्या लाईनमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खालचे जे 6 राऊंड आहेत हे मी पूर्ण पांढऱ्या मोत्यांमध्ये करून घेतलेले आहेत। आता हा जो वरचा 7वा राऊंड आहे त्यासाठी मी धाग्यामध्ये एक पांढरा मोती घेते आणि एक गुलाबी मोती घेते आणि 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेते। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण एक गुलाबी मोती घेऊयात, एक पांढरा मोती घेऊ आणि 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेऊ। याच्या पुढे आपल्याला 2 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत आणि 3 मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर याच्या पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 2 मोत्यातूनच फक्त सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही आपली 46 नंबरची लाईन पूर्ण झाल्यानंतर आपलं हे श्री स्वामी समर्थ हे नाव जे आहे हे पूर्ण झालेलं आहे। 47 नंबरच्या लाईनमध्ये इथे आपल्याला सगळे मोती म्हणजे 6 लाईन पर्यंत आपल्याला पूर्ण इथे सगळे आपल्याला पांढऱ्या मोत्यांची लाईन बनवायची आहे। ही आपली 47 नंबरची लाईन असणार आहे। 47 नंबरच्या लाईनमध्ये तुम्हाला कुठलाही वेगळा कलर न घेता तुम्हाला सगळे पूर्ण पांढरे मोती ऍड करायचे आहेत। अशी 47 नंबरची लाईन तुम्ही इथे बनवून घ्या आणि इथे आपण जशा 2 लाईन्स दिलेल्या आहेत तशा सेम 2 लाईन्स आपल्याला इथे सेम बघून तुम्ही इथे 2 लाईन्स ह्या वाढवायच्या आहेत। मी तुम्हाला शेवटचे हे बनवून आणि माझं शेवटी पूर्ण हे पट्टी कशी दिसते आहे हे दाखवते। तर इथे मी ही व्हाईट कलरची मी तुम्हाला इथपर्यंत शिकवलं होतं। यानंतरची जी लाईन होती ही लाईन मी तुम्हाला पूर्ण करायला सांगितली होती। इथे व्हाईट कलरची लाईन पूर्ण करून घेतलेली आहे आपण। त्यानंतर इथे आपण एक लाल मोती घालत गेलेलो आहे। त्यानंतर आपण एक लाल एक पांढरा एक लाल एक गुलाबी एक पांढरा एक गुलाबी एक पांढरा अशा प्रकारे ही लाईन कंप्लीट केली आहे आणि याच्यानंतर 2 लाईन आपण सलग व्हाईट रंगाच्या घालून घेतलेल्या आहे आणि इथे आपली श्री स्वामी समर्थ ही पट्टी इथे आपली पूर्ण झालेली आहे। श्री स्वामी समर्थ ही पट्टी आता इथे आपली पूर्ण झालेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।